कापूस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान हे पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्याला कॉफी टेबल बुक म्हणतात. ते बीडचं असं आज आम्ही पंकजाताईंनी सगळ्यांनी दादा बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा विषय दादा बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा विषय बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा विषय अनेक रुग्ण 8:30 वाजेपासून 12 वाजेपर्यंत आंबेजोगाईच्या रुग्णालयात त्यांना जाऊन दिलं जात नव्हतं. ज्यामध्ये मी नेहमी महाराष्ट्रात फिरत असताना मुसाफ सकाळी 6-7 ला जातो. तसं जर झालेलं असेल तर मी डीनला काय सांगायचं ते सांगतो. पुढच्या वेळेस मला तिथं जायचं असेल काय मी इतके सगळे तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. परंतु ह्याच्या आधी पुढे तिथं इतपत काय बघत होतं तुम्हाला माहिती. मी प्रश्न सोडायला जातोय. प्रश्न सोडवत असताना मला ते एकदा तरी नजरेखाली घातलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे. आम्ही कधीच कोणाला सांगत नाही की बाबा आमच्यामुळे इतरांना त्रास नाही. मी तर नेहमी म्हणतो की आम्ही लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहोत. आमच्या वेळेस कुणालाही त्रास होता कामा नये ही आमची आम्ही काळजी घेतो. परंतु इथं अजून यांना माझ्या कामाची सवय झालेली नाहीये. हळूहळू होईल. त्यामध्ये मी त्यांना सांगेन. आता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, SP सगळ्यांनी याची नोंद घ्या. मी इथं कुठंही व्हिजिट द्यायला जातो त्यावेळेस आपल्या व्हिजिटमुळं तिथल्या पेशंट लोकांना, तिथल्या नागरिकांना, तिथल्या सर्वसामान्य माणसांना कुणालाच त्रास होता कामा नये. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये काल देखील थांबायचं नाव घेत नाही. त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मी ताबडतोब त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यातले 6 लोक ऍक्टमध्ये टाकलेले आहेत. त्यांना जो काही कडक मोकोका वगैरे लावण्याच्या करता जे करावं लागतं ते पण केलं जात आहे. त्याच्यामध्ये अजून 2-3 राहिलेले ते पण पकडायला सांगितलेले. आता हे करण्याच्या मागे काय कारण घडलेले त्याच्याही खोलात जायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं जे वागतात त्यांना जात पात धर्म काही नसतो. ही विकृती आहे, ही गुंड प्रवृत्ती आहे. ती आपण खेचलीच पाहिजे. तिच्यावर एक मको बसवलाच पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय, आम्ही पण लक्ष घातलंय. काही सूचना पण जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या आहेत. आज पण त्यांना DPCच्या निमित्तानं जो काही निधी लागतो त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून तोही आम्ही त्यांना मंजूर केलेला आहे DPCने. अशा पद्धतीनं आहे. आणि ती तशा प्रकारची घटना घडायच्या आधी देखील काय घडलेलं आहे, कुणी काही केलंय का, त्याही खोलामध्ये जाऊन इतंभूत माहिती मिळवण्याचं काम चाललेलं आहे. परंतु मी आज ह्या प्रेसच्या निमित्तानं माझ्या बीडकरांना सगळ्यांना सांगतो की असं कुणी वागू नका. हे कुणाचंही सहन केलं जाणार नाही. तो सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असो, विरोधी पक्षाचा असू दो किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसलेला असला तरी कुणी असं जर काम करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचं जबरदस्त शासन मिळेल आणि त्याच्यामध्ये त्याला मकोका लावण्याच्या बद्दलची पण कार्यवाही नियमामध्ये, घटनेमध्ये, कायद्यामध्ये बसून केली जाईल. स्थिती अशी नाही. यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या बजेटपेक्षा 40% निधी हा 40 आणि 39 सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला वाढवून दिलेला आहे. हे सगळं करताना अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण सभागृह त्याला मान्यता देतं, कॅबिनेट त्याला मान्यता देतं. सगळ्या विभागाच्या कडनं त्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली जाते आणि तसा निर्णय घेतला जातो. हे सरकार सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करत असतं. त्याच्यामुळे उलट आम्ही यंदा वाढवतो. सांगितलंय त्याची माहिती घेतो. असेल तर काढू नका.